अबोली या मालिकेच्या 21 ऑक्टोबरच्या भागामध्ये आता ती अज्ञात व्यक्ती आता थोडीशी सायकोच असते। ती सांगत असते, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या सिरीजमध्ये। आणि हे आहेत अंकुश शिंदे आणि अंकुश शिंदेला संपवणं हेच आपल्या सिरीजचं नाव आहे। अंकुश म्हणतो, काय करतोयस तू? हे काय वेड्यासारखं करतोयस आणि का असा सायकोसारखा वागतोयस? यावरती तो सांगतो, हे बघ वेडा म्हण काही म्हण, सायको म्हणायचं नाही हं। तू माझ्या कार्तिकीची जी अवस्था केलेस ना, त्या अवस्थेपुढे हे काहीच नाहीये। याच्यावरती अंकुश म्हणतो, कोण कार्तिकी? मी काय बोलतोय तुला? याच्यावरती तो माणूस सांगतो, हे बघ तुला लवकरच समजेल कोण कार्तिकी, तू कार्तिकीचं आयुष्य कसं बर्बाद केलंस, तिच्यासोबत कसा वागलास, हे सगळं लवकरात लवकर तुला समजेल, थोडा पेशन्स ठेव। त्याआधी माझी ते अदालत सुरू होणार आहे। या अदालतमध्ये मीच जज असणार आहे, मीच वकील असणार आहे, मीच साक्षीदार असणार आहे आणि निर्णय सुद्धा मीच देणार आहे। असं म्हणत तो व्यक्ती आता वेड्यासारखं असंबद्ध काहीही बडबडत असतो। आता इकडे अंकुशला काहीच कळत नसतं की याच्यावरती कसं रिॲक्ट व्हावं, का रिॲक्ट व्हावं आणि समोर काय चाललंय। आता मात्र अंकुश हे सगळं दृश्य पाहतच असतो। त्यावरती तो व्यक्ती सांगतो, चला खटला सुरू करूया। अंकुश शिंदे यांनी जे काही केलंय ना, त्यासाठी त्यांना कोणती बरं शिक्षा देण्यात यावी? त्यांना मृत्यूदंड हीच शिक्षा देण्यात यावी। आणि पुन्हा एकदा तो जजच्या खुर्चीवर जाऊन बसतो आणि म्हणतो, बरोबर आहे, अंकुश शिंदे यांना मृत्यूदंड हा ठोठावला जात आहे आणि लवकरात लवकर याची अंमलबजावणी करावी। अंकुश म्हणत असतो, काय बोलतोयस तू? काय करतोयस तू? असा सायकोसारखा का वागतोयस? पुन्हा सायको हे शब्द ऐकल्यावरती ती व्यक्ती अधिकच चिडते आणि तुला म्हटलं ना सायको म्हणायचं नाही म्हणून, मला लक्षात ठेव, मी सायको नाही आहे। तू जे माझ्या आयुष्याची धुळदाण केलेस ना, त्याचा मी बदला घेणार। आता नक्की अंकुशने काय केलेलं असतं, कार्तिकी कोण आहे, हा काय बडबडतोय, हे अंकुशला स्वतःच आठवत नसतं किंवा त्याला स्वतःच माहीत सुद्धा नसतं। तोपर्यंत इकडे आता विजया सगळ्यांच्या समोर चाळीला गोळा करते आणि म्हणते, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की अबोली खूप शातीर मुलगी आहे, तर अबोलीने खूप मोठं कांड केलेलं आहे। अबोलीकडे सचित आहे, तिने माझ्या स्वतःच्या तोंडाने हे कबूल केलेलं आहे की तिच्याकडे सचित आहे आणि तिनेच त्याला किडनॅप केलंय। लवकरात लवकर अबोली त्याला घेऊन इकडे येणार आहे। तुम्ही सगळ्यांनी तिच्या तोंडाला चिखलफेक करण्याची बरोबर तयारी करून ठेवा बरं। तिच्या तोंडाला लवकरात लवकर चिखलफेक करायचं आहे। असं म्हणत आता इकडे विजया सगळ्यांच्या समोर अबोलीच्या तोंडाला चिखल लावण्याच्या गोष्टी करत असते। रमा मात्र चिडलेली असते। विजया सांगते, रमा तुला माहिती आहे ना अबोलीने कुठे ठेवलं आहे ते सचितला? बोल लवकर। याच्यावरती रमा म्हणते, हे बघ मला या सगळ्याबद्दल काही माहीत नाहीये। विजया सांगते, तुम्ही सगळ्यांनी वाट पहा, इथे ती घेऊन येणार आहे, स्वतःहून घेऊन येणार आहे अंकुशला म्हणजे सचितला, आणि त्याच वेळेला सगळ्यांनी हा चिखल, असं म्हणत इकडे शरद आणि नीताला चिखलाच्या बादल्या आणून ठेवायला सांगितले जातात आणि आता अबोलीच्या तोंडाला फासण्याची तयारी केलेली असते। विजया इकडे कॉल करत असते अबोलीला। तोपर्यंत अबोली त्याच नर्सच्या इथे येऊन उभी राहिलेली असते। नर्सच्या इथे येऊन ती उभी राहते आणि आता नर्सचं घराला लॉक असतं। ही ओरिजिनल नर्स असते जी अंकुशवरती उपचार करत असते। विजयाचा फोन आल्यावरती अबोलीला विजया म्हणते, अबोली लवकरात लवकर सचितला घेऊन इकडे ये, नाहीतर बघ मी काय करेन ते, तो व्हिडिओ तुझा व्हायरल करेन ना। अबोली म्हणते, विजया वेड्यासारखं काहीही करू नकोस, लक्षात ठेव इकडे अंकुश सर गायब झालेले आहेत, मी काहीही करून त्यांना घेऊन येण्याचा प्रयत्न करते, पण तोपर्यंत शांत बस। असं म्हणत अबोली आता विजयाला शांत करण्याचा प्रयत्न करते। तोपर्यंत त्यांना आतून आवाज येतो। नर्सला कुणीतरी आतमध्ये बांधून ठेवलेलं असतं आणि त्यामुळे क्रिश दरवाजा तोडतो। दरवाजा तोडून क्रिश आत जातो, पाहतो तर काय, आतमध्ये नर्सला कुणीतरी पॅक करून बांधून ठेवलेलं असतं। तिला सोडवलं जातं। अबोली म्हणते, काय आहे हे, काय चाललंय हे सगळं? तुला इथे का कुणी बांधून ठेवलंय? तू अंकुश सरांना गायब केलेस का? यावरती नर्स म्हणते, नाही मी कुणालाही गायब नाही केलेलं आहे, एक बाई आली होती, तिनेच मला असं बांधून ठेवलंय आणि माझी खात्री आहे की त्या बाईनेच अंकुश सरांना किडनॅप केलं असेल। क्रिश म्हणतो, खरं बोलतेस ना तू? या सगळ्यात तुझा तर काही हात नाहीये ना? नर्स सांगते, नाही माझा खरंच काही हात नाहीये, मला या सगळ्यामध्ये काहीही माहिती नाहीये। असं म्हणत ती नर्स मोठा खुलासा करते। आता मात्र अबोली आणि क्रिश यांच्याकडे काहीच पर्याय नसतो। तितक्यात रमा फोन करते आणि म्हणते, अबोली अगं कुठे आहेस तू? तू ठीक आहेस ना? अंकुशला घेऊन तू येतेस ना? अंकुश आहे ना सुखरूप? याच्यावरती अबोली म्हणते, आई खूप मोठा गोंधळ झालाय, म्हणजे इकडे खूप मोठी प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आलेली आहे। तुम्हाला माहिती आहे का, अंकुश सर माझ्या ताब्यात होते, ते कुणीतरी पळवून नेले, म्हणजे आता अंकुश सर माझ्याकडे नाही आहेत। आता हे ऐकल्यावरती रमाला खूप मोठा धक्काच बसतो। रमा म्हणते, अबोली अगं काय बोलतेस तू? अबोली म्हणते, हो आई खरंच असं घडलंय। आता रमा इकडे
एकदम विचित्र मनस्थितीत असते. या आता अंकुशला कुठे शोधणार अबोली, असा रमा विचार करत असताना अबोली सुद्धा अंकुशचं काय करायचं आता हा विचार करत ती चाळीत येते. कारण चाळीत इकडे खूप मोठा तमाशा विजयाने मांडून ठेवलेला असतो. चाळीत आल्यावरती सगळे चाळकरी बघतात आणि म्हणतात, काय ग विजया, हे बघ तरी एकटीच अबोली आले, कुठे आहे हिच्यासोबत अंकुश. विजया अबोलीकडे येते आणि म्हणते, अबोली अगं काय ग, तू अंकुशला घेऊन येणार होतीस ना, कुठे आहे. याच्यावरती अबोली सांगते, अगं विजया, मी तुला खरंच सांगते आहे, माझ्याकडे अंकुश सर नाही आहेत, कुणीतरी त्यांना घेऊन गेलंय. आता इकडे विजया म्हणते, मग अख्ख्या चाळीसमोर सगळ्यात पहिले कबूल कर की तूच अंकुशला किडनॅप केलं होतंस आणि जो खरा प्रकार घडलाय तो सांग. चाळकरी चिडतात आणि म्हणतात, विजया काय चाललंय तुझं. विजया म्हणते, थांबा एक मिनटं, हे सगळं तुम्ही अबोलीच्या तोंडूनच ऐका, अबोलीच सांगेल तुम्हाला जे काही घडलं ते. असं म्हणत विजया अबोलीला, आता मात्र बोल, खरं बोल, नाहीतर मी ती क्लिप व्हायरल करेन असं सांगते. अबोलीकडे कोणताही पर्याय नसतो. अबोली म्हणते, हो म्हणजे मी अंकुश सरांना माझ्याकडे ठेवलं होतं, पण आत्ता सध्या त्यांना कोणीतरी किडनॅप केलेलं आहे. हे बोलल्यावरती आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो. चाळकऱ्यांचा अबोलीवरती पूर्ण विश्वास असतो आणि आत्ता ही अबोली अचानकपणे काय बोलते सगळ्यांनाच काही कळत नाही. विजया म्हणते, बघितलं हे सगळं, हेच मी तुम्हाला सांगत होते की अबोलीने अंकुशला किडनॅप केलंय. अबोलीने शार्दूलच्या वडिलांना किडनॅप केलंय, सचितला. तिने जरी अंकुश मानत असली तरी तो सचित आहे. आता दे जवाब अबोली, एका मुलाच्या बापाला किडनॅप केलंस, एका नवऱ्याला किडनॅप केलंस. असं म्हणत आता इकडे विजया तमाशा करत असताना शरद कुणाला तरी कॉल करतो आणि म्हणतो, पकडून ठेव त्याला, इकडे मी येतोच. आता शरदने त्या डॉक्टरला घेण्यासाठी गेलेला असतो. विजया सांगत असते, शार्दूल बघ तुझी अबोली मावशी, या तुझ्या अबोली मावशीने तुझ्या डॅडाला किडनॅप केलंय, विचार हिला, जाब विचार कुठे ठेवलंय तुझ्या डॅडाला ते. असं म्हणत ती शार्दूलला चढवत असते. आता मात्र शार्दूल अबोलीकडे येतो आणि म्हणतो, अबोली मावशी तू का असं वागलीस, तू बॅड गर्लसारखी का वागलीस, तू माझ्या डॅडाला का किडनॅप केलंस, बोल ना अबोली मावशी. असं म्हणत शार्दूल अबोलीला जाब विचारत असतो. इकडे आजीला पण खूप वाईट वाटतं आणि तेवढ्याच शरद आता त्या डॉक्टरांना घेऊन येतो सुद्धा. सगळेजण शरदकडे पाहतात आणि शरद म्हणतो, हे बघा, हा बघा पुरावा, हा सगळ्यात मोठा पुरावा. असं म्हणत त्या डॉक्टरकडे हात दाखवत म्हणतो, हेच डॉक्टर, याच डॉक्टरांनी सचितला किडनॅप करून ठेवण्यामध्ये या सगळ्यांची मदत केली होती. नको ते इंजेक्शन देऊन त्याला अडकवून ठेवलं होतं. बोला डॉक्टर, बोला. डॉक्टर म्हणतो, मी काय करू, मला इकडून पण धमकी तिकडून पण धमकी. क्रिश म्हणतो, ए डॉक्टर, तुला कोणी धमकी दिली नव्हती. याच्यावरती डॉक्टर म्हणतात, असं नाही, पण हे मला म्हटले की मी स्वतः एक पोलीस ऑफिसर आहे, मी सांगेन ते करा, काही होणार नाही. असं म्हणून यांनी माझ्याकडून जबरदस्ती हे सगळं काम करून घेतलं, नाहीतर माझ्या ह्याच्यामध्ये काहीच हात नाही. या क्रिशने पोलिसी खाक्या दाखवून मला हे सगळं करायला भाग पाडलं. क्रिश म्हणतो, तुला पैसे मोजलेत. यावरती ते डॉक्टर म्हणतात, हो, यांनी मला पैशाचं आमिष दिलं आणि हे सगळं करायला लावलं, बाकी काही नाही, माझा याच्यात काही हात नाही, यांनी जे सांगितलं ते मी केलं. आता डॉक्टरांचं स्टेटमेंट ऐकून सगळे चाळकरी हदरतात. सगळ्यांना धक्का बसतो की अबोली असं काही करू शकते. याच्यावरती कुणाचाच खरं तर विश्वास नसतो, पण जे सगळं सत्य समोर आलेलं असतं ते सगळं भयानक असतं. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आता मात्र सगळेच जण हदरतात. अबोली सुद्धा रडायला लागते. नीता मात्र कसं भांडं फुटलं या सगळ्याचा विचार करत खुश असते. सगळ्यांच्या समोर चाळीसमोर अबोलीला एक्सपोज करत नीताला वाटत असतं की आपण आता खूप मोठा तीरच मारलाय. विजयाच्या मदतीने नीता उड्या मारत असते. तोपर्यंत इकडे पल्लवीची नाटकं सुरू होतात. अबोली व्हीलचेअरवरती बसलेलीच असते. सगळ्या चाळकऱ्यांसमोर डॉक्टरांनी सत्य सांगितल्यावरती पल्लवी अबोलीच्या जवळ येते आणि म्हणते, अबोली का वागलीस तू अशी. असं म्हणत अबोलीच्या एक थोबाडीत देते. इकडे पल्लवीने बरोबर चान्स घेतलेला असतो. आत्तापर्यंत कोणतीच बाजू तिची उठून आलेली नसते, पण आता मात्र अबोलीची एक चूक समोर आल्यावरती पल्लवी तावातावात येते. अबोलीच्या थोबाडीत देत म्हणते, एका बायकोपासून तिच्या नवऱ्याला हिरावलंस, एक आजारी मुलगा आहे त्याच्या बापाला किडनॅप केलंस आणि आत्ता म्हणतेस मला माहीत नाहीये. अबोली कुठे फेडशील ही पापं. असं म्हणत पल्लवीने थोबाडी दिल्यावरती आजी चिडते आणि गो पल्लवी शांत बस. पल्लवी म्हणते, काय शांत बसू, हिने माझ्या नवऱ्याला किडनॅप केलं, एक तर आम्हाला फसवून या चाळीत आणलं, आम्ही जाणार होतो ट्रीटमेंट घ्यायला शार्दूलची, तर हिने अडकवलं, मग माझ्या नवऱ्याला किडनॅप केलं, आता शार्दूलची ट्रीटमेंट घ्यायची आहे आणि अंकुश म्हणजे सचित गायब आहे, काय चाललंय हे सगळं. असं म्हणत सगळेजण अबोलीवरती फायरिंग करत असताना इकडे मात्र एक वेगळाच प्रकार घडतो. ती अज्ञात व्यक्ती सांगत असते
तू माझं आयुष्य बर्बाद केलंस, आता तुला मृत्यूदंड मिळणार अंकुश शिंदे. आता मात्र अंकुश हा आत्तापर्यंत आपल्याला वाटत असतं की त्याला काही आठवत नाही, पण दुसऱ्या क्षणाला अंकुश त्या व्यक्तीवरती हल्ला करतो आणि म्हणतो तू चुकीचं केलंस, अंकुश शिंदे बरोबर पंगा घेत. म्हणजे अंकुशला आठवते की आपणच अंकुश आहोत. मग अंकुश का इतके दिवस आपल्याला आठवत नाही असं नाटक करत होता? काहीच कळत नाही, पण अंकुशने एक वाक्य बोललेलं असतं, अंकुश शिंदेसोबत पंगा घेऊन खूप मोठी चूक केलेस. आता हे सगळं गूढ काय आहे, अंकुशला आठवत असून तो का असं वागतोय, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.